मंगळवारचा तो दिवस ओमकारसाठी हा खूप पर्वणीचा होता, कारण की त्याच्या पहिल्या मुलीचा वाढदिवस होता, पहिला वाढदिवस होता। घरी आनंद होतं, मित्रमैत्रिणी आनंदात होत्या। 11:30 वाजता जे आहेत सगळे मित्रमैत्रिणी बाहेर निघाल्या आणि 11:45 ही इमारत कोसळली आणि त्यामध्ये ती 1 वर्षाची चिमुरडी आणि ओमकारची जी पत्नी आहे उत्कर्षा ही आणि ओमकार या मलब्याखाली दबले गेले। सध्या आई आणि मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफ टीमचा यश आलेलं आहे, मात्र अजूनही ओमकारचा मृतदेह आहे हा अडकलेला आहे। तो रेस्क्यू करण्याचा प्रयत्न एनडीआरएफची टीम करत आहे। आपल्यासोबत त्याचा खास मित्र आहे की मंगळवारच्या रात्री पार्टी झालेली होती। ओमकार कसा खुश होता, काय सांगशील त्याच्या भावना त्यावर? तो तर त्याचा पहिलाच वाढदिवस होता त्या पोरीचा, तर खुशच असणार कुठला पण। तर त्याने डेकोरेशन केलेलं, दुसरा रूम पण घेतलेला, त्यात सगळं त्याचं डेकोरेशन केलेलं पोरीच्या बड्डेचं। आम्ही सगळं मित्रपरिवार पण विश करून नंतर खालीच उतरलेलो आणि सुमारे काहीतरी 11:40पर्यंत 45पर्यंत काहीतरी कॉल आला बिल्डिंग पडली। आम्हाला पण तेव्हा कळलं की असं असं झालं आहे। तेव्हा शोध चालू केला। आजचा दुसरा दिवस आहे, त्याची बायको भेटलेली आहे, पोरगी भेटलेली आहे, पण त्याचा अजून काही पता नाही, शोध चालू आहे। ओमकार कसा होता? तुम्ही ज्यावेळेला मंगळवारी बोललेलात, आदल्या दिवशी बोललेलात, काय प्लॅन होता त्याचा की कसा तो सेलिब्रेशन करणार होता? तू पण गेलेला विश करायला, काय कसा आनंद होता? म्हणजे आनंद बोलायला गेलं तर आता कुठल्या पण आपल्या पहिला वाढदिवस असेल, कुठला पण बाप कुठल्या प्रकारे साजरा करतो ते तर सगळ्यांनाच माहिती आहे। पहिला वाढदिवस असेल तर त्याच प्रकारे त्यांनी पण सगळं धूमधाममध्ये साजरा केलेला। खुशच होता आणि खुशी कधी दुःखात बदलली ते समजलं पण नाही। त्या वाढदिवसाला किती जण होते? काय तू पण गेलेला? किती जण होते त्या दिवशी? टीम ज्या दिवशी मी गेलो सुमारे 9:30च्या दरम्यान, तेव्हा तिकडे घरामध्ये होते 12 जण। त्यानंतर मी काहीतरी 10-10:30ला मी निघालो। त्यानंतर तिकडे किती माणसं होती, काय माणसं होती, त्या आम्हाला पण नाही काय माहीत। त्याची मुंबईवरनं फॅमिली पण आलेली, बहिणी आलेल्या, त्यातल्या बहिणी तर गेलेल्या आहेत, त्यांना कन्फर्म केलेलं ते लोक नव्हत्या, त्या लोक निघालेल्या बहिणी जेवढ्या होत्या त्या। त्याचे आई वडील पण निघालेले, त्याची फक्त एक बहीण होती सक्की, ती होती, ती इंजर्ड आहे, ती हॉस्पिटलला आता सध्या तरी। आणि वाईफ आणि पोरगी आपल्या रुग्णालयामध्ये विरार वेस्टच्या तिकडे आहेत ते दोघं। नक्कीच हा ओमकारचा मित्र होता। त्या दिवशी त्या रात्री हाही होता। त्याच्या सांगण्यानुसार 12 ते 15 जण ज्या बड्डेसाठी होते, मात्र सुदैवानं ते 10:30च्या नंतर निघाले होते। त्यामध्ये फक्त एक बहीण आहे, ती अडकली होती, ती आता जखमी आहे। अजूनही ओमकारचा जो आहे मृतदेह मिळत नाही आहे। ओमकार जो आहे हा मिसिंग आहे आणि तोच चिंता जी आहे या येथील मित्रपरिवारांना लागलेली आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।